प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. आम्ही किती वाट बघितली बरं तुमची. किती छान झाला साखरपुडा. साखरपुडा म्हणजे आम्ही म्हणलं त्याला तसं. जवळजवळ तसंच केलं ना सगळं म्हणून. ओमच्या आईला देता का जरा. मला बोलायचंय त्यांच्याशी. ओ ओमच्या आईला विचारतात. ओमच्या आई बोल बोल बोल. काहीतरी म्हणा ना. तुम्हीच बोला ना काहीतरी. आंघोळीला गेली म्हणून सांगा. अरे काय करू रे. तुम्ही बोला. हे बघ आता तू लॉजिक देत बसू नको. तुला डिमेन्शिया आहे. अहो डिमेन्शिया मध्ये जास्त विचार करावा लागतं. कळतं का तुम्हाला. अगं शेत नांगरते सांग. काय काय वाटेल ते सांग. आजी. हॅलो हॅलो. कट झालाय का रे. ठरवत असतील. कोणी बोलवायचं आईला ते ठरवत असतील. खूप मोठं घर आहे ना. हा हॅलो हॅलो. हा ते पोहायला गेले. कोण. नाही म्हणजे पोहे बनवते. ते नाही येऊ शकत फोनवर. नाही. हो का. स्पीकरवर टाका ना. बोलायचं होतं मला. स्पीकरवर बोल बोल बोल. स्पीकर. मी आई म्हणून मग त्यांचा आवाज कसा जाईल. मी काय करू. पोहे करताय कशासाठी. मला जे सुचलं ते बोलले. मी काय करू. अगं तू लॉजिकली बोलू नको. तुला डिमेन्शिया आहे. डिमेन्शिया मध्ये किती विचार करावा लागतो. कळतं का तुम्हाला. नाही ग तू बोल. तू घे तू. अरे बोल लवकर. कोण बोल. बाहेरच गेले सांगायचं ना. मला नाही सुचलं ते. तू बोल ना. काय बोलू. हॅलो. आई नसेल घरी. आहे. कशा आहात तुम्ही अलकाताई. बऱ्या आहात ना. हा परत आहो जाओ सुरू केलंस का. कशी आहेस अलका तू. येतेस का इकडे जेवायला. केळी आणली आहे शेतावरून. शिकरण करणार आहे. येतेस का तू. ईशाची तब्येत बरी असेल तर या तुम्ही इकडे. आमच्या मुलाचंही दर्शन होईल ना. हो गडबडीत असशील ना तुम्ही म्हणजे गडबडीत असाल तर राहू दे. हो खरंच मी गडबडीत आली आहे. इशूला बरं नाहीये ना म्हणून. आई बास आता. त्यांची धावपळीची वेळ आहे ना आता. आटपातानंतर. हो म्हणून येता येत नाही आता. नाही तर मी खरंच आले असते. ए आई मला दे ना का बोलायला त्यांच्याशी. मधुला आमच्या बोलायचंय तुमच्याशी. हो बर. बोला तिच्याशी. 1 मिनिट दे ना ग आई. हो देते. हाय कशात तुम्ही. मी मस्त आहे मधु. तू कशी आहेस. मी एकदम मस्त. हे सगळे येऊन गेले ना तुमच्याकडे सासवडला. सॉरी मला नाही येता आला. आजी बरोबर थांबायचं होतं ना. पण मी येईन. मी येणार आहे तुमच्याकडे. हो अगदी कधीही ये. हो आणि सगळ्यांना गिफ्ट दिले तुम्ही. माझं राहिलंय. अगं नाही तुझं पण गिफ्ट आहे. आणि आपण जेव्हा परत भेटू ना तेव्हा तुला देईन ना मधु. नाही गंमत करत होते मी. एवढं काही नाही. नाही आणलंय ना. आता हाताबाहेर चाललंय बहुतेक. मलाच सांभाळावं लागेल. आई काकू माझ्या क्लायंटचा फोन येणार आहे. वेळ झालीये. सेकंड कॉलवर येत असेल कदाचित. हो का. हो सॉरी. हा ए मधु ओमच्या क्लायंटचा फोन यायचा आहे. ठेवते हा मी. हे आधी का नाही सुचलं त्याला. नाही ठेवते फोन. मग नंतर बोलू आरामात. हा आई बाय सांगते. बाय. हो अच्छा घे. झालं ना. बरं वाटलं मला सगळ्यांशी बोलले.
अप्रतिम. मस्त झकास. प्रमिला, मधू खूप छान नक्कल करते नाही, पण शोभनाला जेव्हा समजेल की मधू आपल्या नकला करते तेव्हा तिला निश्चितच खूप वाईट वाटेल नाही. वाटेल तर खरंच. एक मिनिट, मला तुम्ही सांगितलं होतं नक्कल करायला. मी काय हाऊस म्हणून नाही आवाज काढला तिचा. पण तिला वाईट वाटेल. अच्छा, तू काय बोलते? तू पोहे करते वगैरे काहीतरी सांगितलं स्पीकरवर फोन. मग मी नाही करणार आहे कोणाचीच नक्कल. तुम्हाला करायचं ते करा. चला निघतो मी. ओम, थँक्यू व्हेरी मच. अहो थँक्स काय म्हणताय? आणि ओम, आता तू अजिबात काळजी करू नकोस. मी आलीये ना, हिला बरं वाटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. ए, मला बरं वाटतंय. हो, बरं वाटतंय म्हणे. मी इथे राहिले तर काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मग मी दिवसभर ऑफिसमध्ये जाणार, तर तुला इथं राहून एकटीला बोर व्हायचं असेल तर तू राहा. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, तू ऑफिसला जाणार नाहीयेस इशू. आई, मी ऑफिसला जाणार आहे प्लीज. त्या म्हणतायत ते बरोबर आहे. जरा विश्रांती घे, उगाच दगदग करू नकोस. जरा विश्रांती घेशील ना तर अधिक जोमाने कामाला लागशील. का दिवसभर घरात बसून लग्नाचं स्वप्नरंजन करत राहायचं, त्याच्यापेक्षा मी जाते ना ऑफिसला. ओम, तुझा ट्रेक कसा झाला रे? मस्त झाला, खूप मजा आली मला. काय ना, माझी खूप चिडचिड होत होती. रुटीनला ना मी खूप कंटाळलो होतो. मला कळत होतं की मी उगाच चिडचिड करतोय लोकांवर. मला त्याची कारणं पटत होती, पण समोरच्याला पटत नव्हती. म्हणून ना मला त्यातनं ब्रेक हवा होता. म्हणून मी गेलो ट्रेकिंगला आणि मी खूप रिलॅक्स झालो. नाही, यावेळेला ना मी नेहमी ज्या वाटेने जातो त्या वाटेने नाही गेलो, तर एक वेगळीच वाट ढूंढाळली. वेगळ्याच वाटेने गेलो माझ्या डेस्टिनेशन. मी सुरुवातीला भीती वाटली मला की मी पोचीन की नाही, आणि मी हरवलो तर. पण नंतर तीच भीती आणि तेच थ्रिलला मी खूप एन्जॉय करायला लागलो. आणि जेव्हा मी डेस्टिनेशनला माझ्या पोचलो तेव्हा तर काय फारच मजा आली मला. मग मला वाटलं की हाच तो आनंद आहे, घाबरायचं कशाला. आपलं डेस्टिनेशन ठरलंय ना, ते वेगळ्या वाटेने आपल्याला मिळूच शकतं. बरोबर आहे बघ इशू. तोच आनंद घेऊन आलोय मी, आणि आता खूप शांत आणि रिलॅक्स वाटतंय मला. हो ना. ओके, बाय. हा, सावकाश जा रे. चड्डीवाला इकडे कसले कचाळ कार्यक्रम लावतात टीव्हीवर. ते बंद कर, बंद कर. बातम्या लावा दे. मला हा प्रोग्राम बघायचा आहे. तुला मला विरोध करायची संधीच पाहिजे असते. अगदी काय करायचं? तुम्हाला न्यूज बघायची असेल ना तर स्वतःच्या घरी जाऊन बघा. जा. कटव कटव तू मला. तू सारखं मला कटवतच राहा. आवाज नीचे, हाँ आवाज नीचे. मुझे आप एक डेट बताइए जब मेरा चेक मिलेगा. कब से फोन करी हूँ आपको मैं? आप टेक्नीशियंस को पैसे देते हो ना टाइम पे, तो एक्टर से क्या दुश्मनी है? हाँ? क्या क्या क्या? नहीं नहीं नहीं, एक मिनट, मुझे कुछ सुनना नहीं है. आप मेरी बात सुनो. हाँ, मुझे इस हफ्ते मेरा चेक मिलना चाहिए बस. आपको पता नहीं मैं कौन हूं? पता है आपको मेरे कॉन्टैक्ट्स कितने? मेरा भाई कौन है पता है आपको? लॉयर है, लॉयर. केस करूंगी ना फिर भुगतो. मुझे कुछ नहीं पता. मुझे मेरा चेक चाहिए. बाय. काय ग, काय झालं? ओ अन्याय हो कामत आजोबा. हा दिवस रात्र त्या फिल्मचं शूटिंग केलं, पैसे नको द्यायला वेळेवर त्यांनी. नाही, माझंच चुकलं. मी ना कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे होता. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. सगळे सेम असतात. अगं मधू,
असं करून नाही चालणार. असं केलं तर कामं कशी मिळणार? आणि हे बघ, इतका राग चांगला नाही. कामात आजोबा प्लीज तुम्ही नका सांगू हा मला. मगाशी आजींचा मुलगा आला होता तेव्हा कोणी हाक लावून लावलं त्याला चिडून? आणि आला होता? हो मगाशी आला होता. आले होते ते. मग मग काही नाही, मी त्याला आत येऊच दिला नाही. कामत, आणि तुमचा मुलगा आहे का माझा? नाही, मुलगा तुझाच आहे. मग तुम्ही का घालवलात त्याला? नसत्या उठा ठेवा करायला कोण सांगते तुम्हाला? म्हणजे आमचंच चुकलं. ठीक आहे, माझा काय संबंध आहे? करा ना, काय वाटेल ते करा. एवढा पुळका आला असेल ना तर त्या मुलाच्या कडेवर बसा आणि जा कुठेही. पण मी सांगतो, मी जे केलं ना ते योग्यच केलं. आता पश्चाताप होतोय काय? पण एक लक्षात ठेव, ज्या मुलांना आई वडिलांची किंमत नाही ना, अशा नालायक मुलांबद्दल मला काहीही वाटत नाही. अशा मुलांचं मी तोंडही बघणार नाही. हॅलो. अरे तुझ्याबद्दल नाही, माझ्या मुलांबद्दल बोलले ते. तो सकाळी येऊन गेला वाटतं. आजी, काल त्यांचा फोनही आला होता. त्यांना बोलायचं होतं तुमच्याशी, तुम्हीच नाही बोललात. अरे काय बोलायचं तेच सुचत नाही. आता काय बोलायचं राहिलंय? सगळं सुकून गेलंय. झालं की सगळं. त्यांना वागायचं तसं ते वागले. म्हणजे? त्यांना म्हणजे माझ्या मुलांना. माझा मोठा मुलगा महेश आणि धाकटा हा अनिरुद्ध. अनिलला बहुतेक त्रास होतोय त्याच्या वागण्याचा. तोच आला होता हॉस्पिटलमध्ये भेटायला. 15 मिनिटं बसला, पण काय बोलायचं काहीच सुचेना. एकमेकांशी बोलायचं सगळं आटलं की विषयच निघत नाही. बोलायचं तरी काय? मग पंख्याकडे बघायचं, खिडकीच्या बाहेर बघायचं. शेवटी मीच त्याला सांगितलं, मी औषध घेतलंय, मला झोप येते. गेला. ते बँगलोरला असतात राईट? हो म्हणत होता. मोठा मुलगा परदेशी असतो. तो कुठे असतो, काय करतो मला काही माहित नाही. मला त्याने सगळ्यापासून लांबच ठेवलाय. अरे जाऊ दे रे, विषय गंभीर आहे. तू ये, मला मदत कर. खोलीत जाऊया, गप्पा मारूया आपण. ओके, सावकाश. या चला. अरे पण काय रे, तुझा काही शोध बी चुकणार नाही ना? काहीतरी काय हो, काय तर माझ्यामुळे सायन्सचं आणि जगाचं नुकसान व्हायचं. काही होत नाही असं. काय झालं? काय चाललंय तुझं? अरे तुझे बाबा इथे आले होते आत्ता अचानक, तर मला कळलं नाही कसं रिॲक्ट व्हायचं म्हणून मी इथे येऊन. अरे सॉरी ओम दादा, तसं नाही. काय झालं माहितीये का, आजीचा मुलगा आला होता. काय? हो, आता तो पत्ता शोधत शोधत इथे आला. आजीची भेटच नाही झाली, पण कामत आजोबा भेटले आणि ते खूप वैतागले त्याच्यावर. वाटेल ते बोलले आणि त्याला जायला सांगितलं. तो गेला आणि आजीला हे कळलं. त्यामुळे आजी आणि कामत आजोबांमध्ये भांडणं झाली. हो, मग कामत आजोबा म्हणाले ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा. असला नालायक मुलगा मला असता तर मी त्याचं तोंडही बघितलं नसतं. आता नेमकं हे बोलताना तुझे बाबा तिथे आले, तर त्यांना वाटलं की ते त्यांच्याबद्दल बोलतायत.
ते इतकं ऑकवर्ड झालं, मला फेसच नाही करता आलं रे. मला फार विचित्र वाटलं. त्यामुळे मी अरे काय झालं माहितीये का, मी थोडीशी माती खाल्ली होती आधी. त्या दिवशी मी त्यांच्याबद्दल चिडून काहीतरी बोलले आणि नेमके ते तेव्हा तिकडे आले आणि त्यांनी ऐकलं. तर ऑब्व्हियसली त्यांना ते हर्ट झालं. त्यावेळेस मला चुकीचं नाही वाटलं, कारण की मला खरंच असं वाटतं की त्यांनी अन्याय केलाय तुझ्यावर. पण आजीनी नंतर मला समजावलं की असं प्रत्येक वेळेस बोलून नाही दाखवलं पाहिजे. सारखं सारखं बोललं त्या माणसाला तर काय एक दिवस तो निघून जाईल. पण त्यांचा प्रॉब्लेमच तो आहे ना, ते जाऊ पण शकत नाही आहेत कुठे. ना देश आहे, ना घर आहे, ना पैसा आहे, ना माणसं आहेत. कुठे जाणार ते? ओम दादा सॉरी, ऐक ना. बदललीस तू? अरे नाही ओम दादा, खरंच तसं नाहीये. मला आजीने सांगितलं. मी 3-4 दिवस काय गेलो ट्रेकिंगला तर इतका बदल. इकडे बघ, बारीक झालीस तू. कमाल बारीक झालीस तू. इतक्या कमी दिवसात इतका चेंज. अरे एक मिनिट, तू केस कापलेस का? हो, पण तुला कसं कळलं? हा, त्यामुळे चेहरा उभा दिसायला लागला तुझा. नाही, ओव्हरऑलच एकदम अशी बारीक दिसायला लागलीस तू. हा, ऍक्च्युली मला असं लाईट लाईट वाटतंय. थोडं वाटतंय ना, लाईट वाटतंय ना. बघ, मी म्हटलं ना तुला. डाएट प्लॅन वगैरे घेतलंस का कोणाचा? काही नाही, मी सगळं जेवतेय. फक्त जरा थोडं प्लॅन करून एवढंच. हो ना, प्लॅन आहे ना. मला पण दे तू प्लॅन. मलाही बारीक व्हायचंय आता. तुला काय गरज आहे? व्यवस्थित तर आहेस तू. खूप सुटलोय मी. तू जशी फ्रेश दिसतेस ना, तसं मला फ्रेश दिसायचंय ना. आणि मला वाटतं ते बारीक झाल्यामुळे झालंय ते. हो हो, खरंच फ्रेश वाटतं रे एकदम. आपण करू, मिळून काहीतरी करू. आलोच मी, पटकन पाणी पिऊन येतो. ओम दादा, कमाल आहेस तू. काहीही न रिॲक्ट होता विषय बदलून गेलास. तुझं काय लाईट वाटतंय वगैरे? कामताना तुम्ही असं बोललात. अमेझिंग, तुमच्या दोघांची रिलेशनशिप अमेझिंग आहे. बरं आजी, मी निघतो. हा, बस रे. आपण पत्ते खेळूया. पत्ते? कामत आणि मी नेहमी खेळतो, पैसे लावून. आजी, तुम्ही पैसे लावून पत्ते खेळता? हो रे. हे बघ, हे काय? पैसे, 10 पैसे रे. चल खेळूया. आजी, आय एम सॉरी, मला पत्ते नाही येत खेळता. काय तू सायंटिस्ट डॉक्टर असून पत्ते नाही खेळताय? ते राहून गेलं शिकायचं. पिक्चर्स तरी बघतोस की नाही? आजी, खरं सांगू तर वेळच नाही मिळत. तू म्हातारा हो, म्हणजे तुला खूप वेळ मिळेल पिक्चर्स बघायला. मी हॉस्पिटलमध्ये होते ते इतके पिक्चर्स बघितले म्हणून सांगू. अरे, हॉस्पिटलमध्ये कसं काय सिनेमा पाहिलं? हॉस्पिटलमध्ये टीव्ही होता. ओमनी यंत्र आणून दिलं आणि मधूनही DVDs आणून दिल्या. तू शोले पाहिलास का? हो, शोले पाहिलाय. आणि दिल है की मानता नहीं? नाही. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे? नाही आजी. अरे अजून चालू आहे, जाऊन बघ. हा, मग बरं, तू इंग्लिश पिक्चर्स पाहिलेस ना? टर्मिनेटर, बॅड बॉयज, जुरासिक पार्क आणि काय रे ते टायटॅनिक. सॉरी, आय मिस्ड ऑल ऑफ दीज. टायटॅनिक नाही पाहिलंस तू? अरे कमीत कमी इंग्लिश पाहिलेस की नाही? अरे काय रे तू, काय मस्त स्टोरी आहे. आपल्या देशात बघ बायकांना कोणी महत्व देत नाही. ही मुलगी अमेरिकेला जाऊन इंग्लिश शिकते आणि एका पार्टीमध्ये फाड बोलते. त्याच्यानंतर तिला तिच्या नवऱ्याला तिचं महत्व कळतं. अगदी तुझ्यासारखी गोष्ट आहे रे आजी. पण आय एम रिअली सरप्राइज्ड ना. म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या फिल्म्स पाहिल्यात? अरे हॉस्पिटलमध्ये दुसरं काय काम होतं? बसायचं आणि पिक्चर्स बघायची. एक्सक्यूज मी. कोणाचं आहे? नथिंग इम्पॉर्टंट. हे बघ, एंटरटेनमेंट इज अ मस्ट. हा, तू पिक्चर्स पाहिलीच पाहिजेत. आपल्याला इंडियन हिरो का आवडतो? कारण तो सगळ्या संकटावर मात करतो. त्याला पाहून प्रेरणा मिळते. अरे एक्सक्यूज मी. कोण? हो, कोण आहे? आजी, जरा इम्पॉर्टंट कॉल आहे, घ्यावा लागेल. हा, एक्सक्यूज मी.
हॅलो. हॅलो सर, मी अनिरुद्ध बोलतोय. या आय नो, बोला. ऍक्च्युली सर, मगाशी मी येऊन गेलो तुमच्या घरी, पण ते कुणीतरी आजोबा होते, ते फारच रागावले माझ्यावर. म्हणजे मला घरातच येऊ देईनात ते. हो, मला कळलं. सर, मला भेटायचं आहे माझ्या आईला. अनिरुद्ध, मला असं वाटतंय की आपण जरा भेटून बोलूया. सर, पण मी कसा येणार तुमच्या घरी? मला तर तिथे यायला बंदीच आहे ना. घरी नाही, कुठेतरी बाहेर आपण भेटूया. ओके. मी असं करतो, आय लेट यू नो द टाइम अँड प्लेस आणि देन विल मीट. प्लीज सर. अनिरुद्ध, तुम्हाला नक्की काय वाटतंय ते कळतंय मला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एवढंच लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आय होप सो. सर, आय विल बी वेटिंग फॉर युअर कॉल. बाय. थँक्यू सर.